नमस्कार, मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे की नवरात्रामध्ये आपण स्त्री शक्तीचा म्हणजे नवरात्राचा धागा समकालाशी जोडत स्त्री शक्तीचा जागर करतोय आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत ना, या जगभरातल्या आहेत. जगभरात त्यांनी आकाश गवसणी घातली आहे आणि एक स्वतःचं स्थान निर्माण केलंय आणि त्यांचं कर्तृत्व इतकं अपार आहे की प्रत्येक स्त्रीनी त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यायला हवी. आज अशीच स्त्री आपल्या बरोबर आहे UK नेदरलँड्सहून रचना भाटोडेकर. रचना, तुझं खूप खूप स्वागत. हाय मृदुला, थँक्यू 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 ह्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल सुद्धा. आणि रचना, तू आलीस याचं मला खूप छान वाटतंय, कारण की कोविड असताना सुद्धा तुझी जी काही सतत बॅक टू बॅक कॉन्फरन्सेस आणि त्यामध्ये देखील एवढा वेळ दिला. थँक सो मच. नाही नाही, एंटायरली माय प्लेजर. तर रचनाविषयी काय सांगायचं? म्हणजे शब्द अपुरे पडतील. ज्ञानयात्री आहे. तिने BE तर केलं आहे नागपूर युनिव्हर्सिटीतून. त्यानंतर मास्टर्स केलं. म्हणजे BE केलं तिने इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिने IT क्षेत्रामध्ये देखील मास्टर्स केलं आणि ते देखील UKच्या मेरीलँडमध्ये. कुठेतरी IT जरी तिने घेतलं असलं, तरी तिला असं सतत वाटत होतं, म्हणजे लहानपणापासूनच तिला आकाश खुणावत होतं आणि ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्सचा तिला फार छंद होता आणि त्यामुळेच तिने MSc केलं ॲस्ट्रोफिजिक्समध्ये, ते देखील UKला. आणि तिथेही ती थांबली नाही, तर तिने PhD देखील केलं नॉटिंगहॅम UK मध्येच. तर अशा तऱ्हेची ही ज्ञानयात्री तर आहेच, अतिशय बुद्धिमान स्त्री तर आहेच, पण त्याचबरोबर बॅडमिंटन यामध्ये ती नॅशनल प्लेयर आहे आणि तबला देखील उत्तम वाजवते. बघा, म्हणजे स्त्री शक्ती काय असू शकते हे जिवंत उदाहरण म्हणजे रचना आहे. आणि आज आपण खास तिचा इंटरव्ह्यू का घेतोय माहितीये का? की एक अतिशय कठीण किंवा अतिशय दुर्मिळ असा तिने आकाशगंगेचा शोध लावलाय. त्याच्यामुळे जगभरातले जे खगोलशास्त्रज्ञ आहेत ना, ते देखील अचंबित झाले आहेत. आणि त्याबद्दल आपण पहिल्यांदा रचनाला बोलतो करूया. रचना, हा जो काही शोध आहे हा खरोखरच म्हणजे सगळ्यांना आश्चर्यकारक आहे. तुझी एकूणच पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या आधी मला तो शोध काय आहे त्याबद्दल खूप उत्सुकता आहे. मी सोप्या शब्दात कसं सांगायचं याचा विचार करतेय. तर बेसिकली अच्छा. मी काम करते, माझं रिसर्च हे गॅलेक्सीजवर आहे. गॅलेक्सीज हं. म्हणजे मराठीत आपण ज्यांना आकाशगंगा असं म्हणतो. तर आपली जशी मिल्की वे गॅलेक्सी आहे जिच्यात आपण राहतो, आपली सूर्यमाला आहे, पृथ्वी आहे, आपण आहोत. इन अ वे तशाच प्रकारच्या गॅलेक्सीज, पण ज्या खूप खूप दूर आहेत. तर आता इन नंबर सांगायचं म्हटलं की किती दूर. तर हं. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4 बिलियन इयर्स ओल्ड आहे. 4 अब्ज वर्ष जुनी ही आपली पृथ्वी आहे. 4 अब्ज वर्षांपूर्वी तिचा जन्म झाला होता. आणि हं. तसंच आपलं ब्रह्मांड जी आहे, युनिव्हर्स आहे, त्याचं ते आहे 13.8 बिलियन इयर्स ओल्ड. म्हणजे 13.8 अब्ज वर्ष. आणि मी ज्या या गॅलेक्सीज पाहते, तर त्या आहेत जवळपास, म्हणजे जेव्हा युनिव्हर्स फक्त 500 मिलियन इयर्स ओल्ड होतं. 500 दशलक्ष वर्ष. एवढंच म्हणजे यंग युनिव्हर्स आपण ज्याला म्हणू शकतो. या गॅलेक्सीज जेव्हा तिथे त्या ज्या एक्झिस्ट करत होत्या, त्या गॅलेक्सीज मी पाहण्याचा प्रयत्न करते. तर म्हणजे खूप खूप दूर झालं बेसिकली. तर हे माझं म्हणजे इन शॉर्ट हे माझं रिसर्च वर्क आहे. आणि रिसेंटली जी मी प्रेस लिंक्स तुझ्यासोबत शेअर केल्या वगैरे, तर त्याच्यात आम्ही म्हणजे मी ह्या गॅलेक्सीज शोधण्यासाठी हबल स्पेस टेलिस्कोप म्हणून टेलिस्कोप आहे, त्याचा वापर करते. पृथ्वीभोवती रिव्हॉल्व करतोय आणि आकाशातले इमेजेस घेतो. आणि या गॅलेक्सीज म्हणजे हबल जो आहे तो सध्या आपल्याजवळ असलेला सगळ्यात पॉवरफुल टेलिस्कोप आहे. अच्छा. पण त्याच्या पण काही लिमिटेशन्स आहेत. टेक्निकल लिमिटेशन म्हणजे आपण जसं आता समजा साध्या दुर्बिणीच्या भाषेत बोलायचं म्हटलं, की मी म्हणेल बरं चल मला दुर्बिणीने 1 किलोमीटर अंतरावर पर्यंत मी बघू शकते. पण मला माझी इच्छा तिने 5 किलोमीटर अंतरापर्यंत बघावं. तर ती त्याची टेक्निकल लिमिटेशन झाली, राइट? आपण नाही ते करू शकणार. तर या प्रोजेक्टची आयडिया अशी होती, की आपल्याकडे टेलिस्कोप तर फक्त हाच आहे. पण या टेलिस्कोपच्या थ्रू आपण याच्या टेक्निकल लिमिटेशन्सलाही कसं सरपास करू शकतो. आपण कसं आपल्याला काय करता येईल. तर त्याच्यासाठी ॲक्चुअली एक अल्बर्ट आइन्स्टाईननी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणून थिअरी मांडलेली आहे. हो. ज्याच्यात एक ग्रॅव्हिटेशनल लेन्झिंग इफेक्ट म्हणून प्रकार आहे. तर ॲक्चुअली माझ्याकडे एक छान स्लाईड आहे. मी ती शेअर हं. करू का? मी जी हो, हो. प्रेझेंटेशन्समध्ये सहसा वापरते. मे बी हां, मला मग समजणं एकदम क्विक नाही, आवडेल ना सगळ्यांनाच बघायला, कारण की या विषयात खूप जणांना रस असतो. हो. हं. एक मिनिट हां, मी
तर मी जे ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग प्रकार म्हणत होते, तर हा कसा काम करतो, की आपल्या जसं साधा मॅग्निफाईंग ग्लास असतो ना, लेन्सेस जे असतात मॅग्निफाईंग ग्लासेसच्या, तर त्या लेन्समधनं जेव्हा लाईट रेज पास होतात, तेव्हा त्या बेंड होतात आणि त्या लाईट रेज बेंड झाल्याने आपल्याला त्या ग्लासच्या मागची जी वस्तू असते ती मॅग्निफाईड व्ह्यूमध्ये दिसते. तर असंच आइन्स्टाईनने म्हटलं, की हे स्पेसमध्ये सुद्धा होऊ शकतं. जर एखादा मॅसिव्ह ऑब्जेक्ट असेल स्पेसमध्ये, तर तो त्याच्या भोवतीची स्पेस जी असेल तो व्रॅप करेल आहे. जसं ह्या चित्रात दिसतंय ना, हा जर आपण मॅसिव्ह ऑब्जेक्ट कन्सिडर केला, तर त्याच्या मागचा हा जो सोर्स आहे, तर ह्या ज्या लाईट रेज येतील त्या बेंड होऊन येतील आहे, त्या हो. मॅसिव्ह ऑब्जेक्टच्या आजूबाजूला. आणि हे बेंडिंग ऑफ लाईट रेज इट गिव्हज राईज टू असं मॅग्निफिकेशन इफेक्ट. म्हणजे ही जी छोटूसं एक गॅलेक्सी किंवा स्टार असू शकतो, तो असा मॅग्निफाईड व्ह्यूनी आपल्याला दिसू शकेल आहे. तर आम्ही विचार केला, की आपण या टेक्निकचा वापर करूयात. हबल तर आपल्याला त्या गॅलेक्सीज काही पाहणं शक्य नाहीये. तर हबलच्या हबल इमेजेस आणि स्पेस टेलिस्कोप कुठला आहे मग? कोणी त्याचं इन्व्हेन्शन केलंय? हे नासा आणि इसा जिथे मी काम करते, युरोपियन स्पेस एजन्सी यांचं कोलॅबोरेशन प्रोजेक्ट आहे. म्हणजे या दोन्हींच्या थ्रू हबल स्पेस टेलिस्कोप म्हणजे हा आहे बेसिकली. ओके. इज पण इट लेटेस्ट? आता याच वर्षी ॲक्चुअली त्याला 30 इयर्स झाले. इन फॅक्ट म्हणजे आम्ही 30 इयर त्याचा बर्थडे पण सेलिब्रेट केला, की अच्छा. आपल्याला एवढ्या साऱ्या डिस्कव्हरीज हबलनी करून दिल्या, इतक्या सुरेख युनिव्हर्सचे इमेजेस बघायला मिळाले, तर व्हाय नॉट सेलिब्रेट इट्स बर्थडे. तर म्हणून आम्ही असं एक व्हर्चुअल जे म्हणजे सगळे सायंटिस्ट कम्युनिटी जी कोणी हबल स्पेस टेलिस्कोपवर काम केलं, तसं एक व्हर्चुअल बर्थडे वगैरे आम्ही असं त्याचा सेलिब्रेट केला. तर इट्स अ ओल्ड टेलिस्कोप नाऊ 30 इयर्स झाले, पण तरी ऑब्व्हियसली म्हणजे इट इज स्टिल द मोस्ट पॉवरफुल टेलिस्कोप दॅट वी हॅव. आणि ओके. तर आम्हाला वाटलं की ठीक आहे आपल्याकडे जे हे आहे तेवढंच आहे, ह्याच्याहून जास्त पॉवरफुल टेलिस्कोप नाहीये, तर लेट्स यूज धिस टेक्निक ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग आणि आपण बघू आपल्याला अजून काही दिसतं का. तर सरप्राइझिंगली आम्हाला अशा काही गॅलेक्सी सापडल्या ज्या आपल्याला फक्त हबलच्या थ्रू दिसल्या नव्हत्या इतक्या वर्ष. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या म्हणजे प्रेस रिलीजला आणि त्या रिझल्ट्सना इम्पॉर्टन्स आलं आणि मी ते प्रेझेंट केलं. एक कॉन्फरन्स झाली आमची अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची 3 जूनला. तर त्या दिवशी मी प्रेस ब्रीफिंग होतं एक, त्याच्यात मी ते रिझल्ट्स प्रेझेंट केले आणि दुसऱ्या दिवशी ती प्रेस रिलीज सगळ्यांसोबत शेअर झाली. म्हणजे रचना मला एक विचारायचंय, तू तशी आय-टी पोस्ट ग्रॅज्युएशन हां, तुझं हो, आय-टी क्षेत्रात म्हणजे टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, करेक्ट. इलेक्ट्रॉनिक्स हे विषय म्हणजे तुझ्या आवडीचे. असं मला आवडीचे होते असं मी म्हणू शकते. कुठेतरी एस्ट्रोनॉमी देखील तुझ्या स्वप्नात होतं. तर कशी सुरुवात झाली आय-टी टू एस्ट्रोनॉमी? ॲक्चुअली मला लहानपणापासूनच इंटरेस्ट होता. अगदी खूपच लहान होते तेव्हा पण मी पुस्तकं वाचायचे. माझे इन्स्पिरेशन इनफॅक्ट जयंत नारळीकर आहेत. सगळ्यांनाच माहिती आहेत पुण्यातले आणि त्यांचे पुस्तकं तेव्हा प्रेषित वगैरे नावाचं पुस्तक होतं. अजूनही हं. असेलच ऑफ इन पब्लिकेशन. तर ते मी वाचलं होतं आणि मला तेव्हापासूनच म्हणजे इंटरेस्ट इन जनरल होताच, की आपण काहीतरी याच्यातच केलं पाहिजे पुढे जाऊन. पण एक तर लहान होते, त्यामुळे मला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली कुठला पाथ घ्यायचा. ही अगदी 5वी-6वीतली गोष्ट असेल आहे. मी त्यांना तेव्हा त्याच काळात एक 10 वर्षाची वगैरे असताना त्यांना पत्र पाठवलं नारळीकरांना, की मला असं-असं करायचं आहे आणि तुम्ही काही मला गाईडन्स देऊ शकता का? आणि त्यांचं पत्र उत्तर पण आलं. मला अजूनही मी जपून ठेवलेले आहे. ते असं-असं पिवळं झालेलं पत्र आहे. इनफॅक्ट आता ते खूप जुनं इतक्या वर्षांचं, पण जपलेलं एकच फक्त वाक्य त्यांनी लिहिलं होतं, की तुला बी-एस-सी इन फिजिक्स किंवा एम-एस-सी इन फिजिक्स किंवा एम-एस-सी इन मॅथेमॅटिक्स हे करावं लागेल तुला जर हे करायचंय तर. तर तेवढं मला कळलं होतं. पण प्रॉब्लेम असा होता, की माझ्या घरी सगळे इंजिनिअर्स आहेत. माझे बाबा इंजिनिअर आहेत, माझे काका इंजिनिअर आहेत, कझिन्स इंजिनिअर आहेत आणि ज्यांच्याशी मी बोलले त्यांच्याकडून त्यांची मतं अशीच होती, की एस्ट्रॉनॉमी याच्यात जॉब्स हे खूप कमी असतात. तर तुला हे खरंच करायचंय का? आणि तेव्हा एवढी कॅपॅबिलिटी नव्हती डिसिजन घेण्याची. लोकांचं ऐकायचं आणि मग डिसाईड करायचं असं सगळं होतं. आता जसं खरंय. वाटतं तसं करता येतं. आणि नागपुरात तर फारच आपल्याला प्रश्न असायचा. बाय द वे एक्झॅक्टली. मी पण नागपूरचीच आहे. हो, हो, हो. त्यामुळे आपल्याला फक्त मास्टर्स पर्यंत जायचं एवढंच माहिती होतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. तर माझंही तसंच झालं. मला वाटलं, की सेफ साईड घ्यावा, की नाही खरं मिळाला जॉब एस्ट्रॉनॉमी तर आपण काय करायचं? तर म्हणून इंजिनिअरिंग फील्ड अशी डिसाईड झाली. म्हणून मग मी इंजिनिअरिंग केलं आधी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विषय याच्यासाठी म्हणून निवडला, की तो नारळीकरांचं सजेशन होता. म्हणजे मी 10वी नंतर त्यांना भेटायला गेले होते पुण्याला आयुकात आणि त्यांनाही मी हेच माझे कन्सर्न सांगितले, की मला असं-असं म्हणतात, की जॉब्स नसतात. मग मी हा पाथ निवडावा की इंजिनिअरिंग करावं?
तर त्यांनी म्हटलं, "तू इंजिनिअरिंग करायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स कर. टेलिकॉम मधले खूप सारे विषय आहेत. डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग घ्या. असे बरेचसे विषय की ते तुम्हाला नंतर सुद्धा एस्ट्रॉनॉमीत सुद्धा म्हणजे तुम्ही वापरू शकतात." तर मी हं. तशा ह्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे इंजिनिअरिंग निवडलं. आणि त्याच्यानंतर आयडियली मी तिथे थांबायला पाहिजे होतं आणि मग नंतर लगेचच काहीतरी एस्ट्रॉनॉमीकडे वळायला हवं होतं. पण अगेन सगळेजण त्यानंतर मास्टर्स करतात. तेव्हा खूप ट्रेंडही होता इन अ वे की यूएसला जावं, जीआरईची परीक्षा द्यावी आणि मास्टर्स करता येईल. तर मी पण तसंच केलं. म्हणजे मी जे सगळ्यांनी जे केलं तेव्हापर्यंत मी तेच केलं. आणि तेव्हा ॲक्चुअली मला एक चान्स मिळाला. मेरीलँडमध्ये मी मास्टर्स सुरू केलं तर तिथे एक एस्ट्रॉनॉमी डिपार्टमेंट होतं. जे नासाच्या प्रोजेक्ट्सवर काम करायचे. तर मी तिथे गेले आणि तिथे मला एका छोट्याशा प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळाली आणि दॅट टाईम आय न्यू की ओके मला हेच करायचंय. म्हणजे मी करतेय हे मास्टर्स आणि इंजिनिअरिंग झालं आपलं, पण इव्हेंच्युअली समहाऊ आय वांट टू डू धिस. तर हां, म्हणजे जनरल इंजिनिअरिंग आणि मास्टर्स या कारणामुळे झालं. आणि मग हे बॅडमिंटन वगैरे तेव्हाच नॅशनलला तू गेली तेव्हाच म्हणजे जायची का? म्हणजे अभ्यासाबरोबर स्पोर्ट्स तुझं सुरू होतं? हां, हे हडसमध्ये होते मी नागपूरला ॲक्चुअली. तर तेव्हा स्टेट रिप्रेझेंट केलं. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर नॅशनल रिप्रेझेंट केलं. यूएसमध्ये पण मग मी नॅशनल लेव्हलवर खेळले. काय अ, म्हणतेस? हो. आणि अच्छा. आताही खेळते, पण आता कुठल्या लेव्हलवर वगैरे असं नाही. नुसतंच आपलं प्रॅक्टिस. हो, सुरू ठेवावं. करेक्ट, करेक्ट. ग्रेट, ग्रेट. हां. हां. आणि तबला? तबला कुठे शिकलीस? तबला पण इंडियातच शिकले. तबला उपांत्य विशारद पर्यंत केलं होतं मी इंडियात आणि स्टेज शो वगैरे व्हायचे. पण ते पण इन अ वे सुटलं ॲक्चुअली थोडंसं. कारण यूकेत आलो आणि होतं. हां. पण ते करायचंय, माझं परत ते करायचंय. म्हणजे आम्ही माझा नवरा पण ॲक्चुअली तबला वाजवतो. तर आम्ही नेहमी अच्छा. विचार करतो, की आपण तबला घेऊयात. पण मग असं वाटतं आता जिथे राहतोय इतका पाऊस पडतो, तबला खराब तर नाही होणार. हां, हां, हां. त्याने आम्ही बरोबर आहे. विकत नाही घेतला. खरंय, खरंय. कारण मी पण सतार आणली आणि इकडे इतकी थंडी आहे, की मला कधी-कधी वाटतं त्या सतारीच्या तारा गंजतील का? किंवा करेक्ट, घट्ट करेक्ट. होतील का? असं हो. काहीतरी सतत वाटत असतं. त्या मानाने आपलं भारतीय वातावरण खूपच छान आहे. हो. त्या बाबतीत. व्हेरी ट्रू. अच्छा, हो. तर मला तू सांग हा विषय जसं आपण तू म्हटलास, की तुला ते पहिलेपासूनच स्वप्न होतं आणि त्यानंतर तू इकडे आलीस. पण ॲट द सेम टाईम तू आय-टीमध्ये पण जॉब केलाय मला तर वाटतं अमेरिकेत. तर हो. ते जे एक मस्क्युलिन कल्चर असतं, एक स्त्री म्हणून माहितीये का अनेकदा महत्त्वाच्या डिसिजनमध्ये तुम्हाला विचारात घेतल्या जात नाही वगैरे, हो. अशा गोष्टींना तूही सामोरी गेलीये? अगदी. खूप अजूनही जाते इनफॅक्ट. आय-टीत हे जास्त होतं थोडंसं आणि इंडियात जास्त झालं इनफॅक्ट. परदेशातही होतं, इथेही होतच आहे, अजूनही होतंय. पण इंडियात जरा जास्त प्रमाण मला वाटलं या कॉम्पिटिशन गोष्टींचं. खूप आहे ना. कॉम्पिटिशन खूप आहे आणि थोडीशी मेंटॅलिटी सोसायटियल प्रेशर जरा जास्त आहे इंडियामध्ये, की कन्व्हेन्शनल पाथ घेतला गेला पाहिजे. आणि म्हणजे मला काम करत असताना असेही कमेंट्स खूपदा यायचे, की मी कधी डबा नाही नेला ऑफिसला ॲक्चुअली. कारण आमच्या ऑफिसमध्ये इंडियात आयटी कंपनीजमध्ये सहसा सगळ्यांनाच फूड मिळत असतं. तर मी कधी डबा वगैरे नाही न्यायचे. आणि आम्ही खूप दूर पण राहायचो. तर मला ट्रॅव्हलिंग टाईम खूप असायचा. तर मला काही 5 वाजता उठून स्वयंपाक वगैरे करावा अशी काही खूप माझी काही मोटिव्हेशनच नाही आलं म्हणजे तसं कधी. आणि नवऱ्याला पण मिळायचं आयटी कंपनीत त्याच्या. तर त्यामुळे आम्ही कधी असे डबे वगैरे नाही नेले. तर असे पण कमेंट्स यायचे, की "ओह! मग तू आणत नाहीस डबा ऑफिसमध्ये. तुझा नवरा काय नेतो?" हं. आणि मग एक्स्ट्रीम केसमध्ये असंही म्हटलं जायचं कधी-कधी म्हणूनच मुलींनी घरी राहावं, स्वयंपाक करावा. कारण पहा कसं तुझ्या नवऱ्याला म्हणजे ते असं नेसेसरीली मी असं नाही म्हणणार, की ते खूप सिरियसली म्हटलं गेलं होतं. पण टोमणे पण कधी-कधी जे येतात, यू इन अ वे फील की कुठेतरी मनात तुम्ही तसाच विचार करताय म्हणून तुम्ही गमतीत का होईना असंच बोलून दाखवताय. खरंय. काल तुला माहितीये मी एक चीनमधल्या काही स्त्रियांशी बोलत होती. इतकी गमतीदार त्या म्हणाल्या, की आमच्या इथे चीनमध्ये ही पद्धतच आहे. म्हणजे पुरुष सुद्धा अगदी बिनधास्तपणे स्वयंपाक करतातच. म्हणजे अ, असं नाही, की एक स्त्री कामाला गेलीये म्हणून तिनेच आल्यावरती करावं करेक्ट. वगैरे. हो, फार हो. त्यामुळे आता हे कल्चर बदलायला पाहिजे महत्त्व. आता पुष्कळ बदललंय ऑफकोर्स. असं म्हणता येईल पण तरी इन अ वे आहेच. खूप चेंजेस यायला लागतील अजूनही सोसायटीमध्ये. इव्हन इन सायंटिफिक फील्ड मला इनफॅक्ट वाटलं होतं, की माझं एक वेगळी इमेज होती अकॅडमिया आणि सायन्सची, की मला असं वाटायचं
खूप प्युअर असणार. कारण इट्स जस्ट अबाउट डिस्कव्हरिंग थिंग्स, अंडरस्टँडिंग द युनिव्हर्स अराउंड अस. तर याच्यामध्ये असं एवढं सगळं मॅस्क्युलिन कल्चर आणि असं वगैरे पण नाही, तसं नाहीये. इनफॅक्ट आम्ही विमेन्स ॲस्ट्रॉनॉमी तर खूपच मायनॉरिटीमध्ये आहोत आणि जास्त सगळी मेल फील्डच डॉमिनेटेड आहेत. एस्पेशली ज्या फील्डमध्ये मी काम करते, हिच्यात कॉम्पिटिशन प्रचंड कटथ्रोट आहे. तर इव्हन आता ही जी डिस्कव्हरी झाली त्याच्यानंतर मला 1-2 वाईट ईमेल सुद्धा आलेले आहेत सीनियर प्रोफेसर्स कडून. असं जनरली म्हणजे ॲग्री नाही करणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे क्रिटिसिझम आम्ही म्हणतो की हे इनडिस्पेन्सिबल आहे. ते असलं पाहिजे कामामध्ये कोणाच्या सुद्धा. कारण डिस्कव्हरीज डझंट जस्ट हॅपन लाइक दॅट, की नाही? एक्झॅक्टली. पण तुम्ही त्याला कुठल्या प्रकारे तुम्ही क्रिटिसाइज करताय अँड कमिंग दिस फ्रॉम अ सीनियर प्रोफेसर ज्यांनी आयडियली दे हॅव अ फुल टाइम जॉब आणि ज्यांनी ऑलरेडी खूप त्यांचं नाव कमवून झालेलं आहे या फील्डमध्ये. तर माझ्यासारख्या यंग रिसर्चर्सना त्यांनी प्रोत्साहन द्यावं इनफॅक्ट, की यू आर डुईंग अ गुड जॉब किंवा हे पण नाही, तसं नाही. असं खूप विचित्र प्रकारच्या ईमेल्स की तू जर हे नाही केलं किंवा याच्यातली ही मिस्टेक मला दिसते, ही जर फिक्स नाही केली तर तुला या फील्डमध्ये सिरियसली घेतल्या नाही जाणार. अशा लेव्हलच्या सुद्धा ईमेल्स आलेल्या आहेत. सो इट्स व्हेरी कॉमन इन फॅक्ट अँड इट इज व्हेरी सॅड. खरंय. म्हणजे या सगळं इथपर्यंत येणं हा काही प्रवास सोपा नव्हता. म्हणजे भरपूर नाही. चॅलेंजेसला तोंड द्यावं लागलं. परंतु असे काही प्रसंग घडले का, की ज्यावेळेस तू अतिशय निराश झाली आणि हे सगळं काही सोडून देऊ अशी काही परिस्थिती आली आणि त्यातून तू पुढे कशी गेलीस मग? आले आहेत. मेजर आला जेव्हा मी पी करत होते. म्हणजे ऑलमोस्ट माझं पी संपण्याच्या वेळ आलेली होती. थर्ड फायनल इयर ऑलमोस्ट आलेलं होतं आणि एक दिवशी आम्हाला कळलं की माझे सगळे रिझल्ट चूक आहे. आणि कदाचित मला पी मिळू शकणार नाही आता यानंतर. कारण वेळ पण खूप कमी उरलेला होता ते हं, सगळं हं. करायला. आणि वी वर लॉस्ट आणि ॲट दॅट टाईम वाटलं की मे बी तुला एम-फिल ही डिग्री मिळू शकेल जास्तीत जास्त, पण पी नाही. तर तो माझ्यासाठी खूप मोठा सेटबॅक सारखं वाटलं. म्हणजे ब्लो होता इन अ वे ज्या दिवशी मला हे कळलं. कारण डिग्रीज तर ऑलरेडी होत्या. इंजिनिअरिंग होती, मास्टर्स होती, मास्टर्स इन एस्ट्रॉनॉमी होतं. तर आय वॉज नॉट लुकिंग फॉर अनदर मास्टर्स डिग्री. म्हणजे पी नाही मिळणं म्हणजे मला खूप वाईट वाटलंच असतं आणि मला आय नो. ॲट सम पॉइंट म्हणजे मला असं वाटलं की लोकं काय म्हणतील? कारण खूप असं पण झालं की खूपदा लोकांनी जनरली पण म्हटलं होतं की अजूनही शिकतेच आहे. असे पण कमेंट्स असायचे कधी-कधी, की किती शिकायचं म्हणजे आता किती शिकशील असं सारखं. तर मला मला वाटलं लोकं हसतील. मग नंतर वाटलं आपण लोकांसाठी ऑफ कोर्स हे करत नाही आहोत आणि इन एनी वे हार्डली एनीवन केअर्स की मी काय करते आणि मला डिफीट जरी असेल तरी पण एव्हरीवन इज गोइंग थ्रू देअर ओन स्ट्रगल्स. तर लोकांना माझ्याबद्दल विचार करायला काही वेळ नाहीये. तर मी पण विचार नको करायला की माझं जर पी नाही झालं तर आपण काय करायचं? पण तरी सुद्धा म्हणजे दिस वॉज अ मेजर सेटबॅक आणि मी जवळपास मला वाटतं 1 महिना मी काहीच नाही केलं काम म्हणजे माझ्या पी-एच-डीचं. मी ऑलमोस्ट आय वॉज ॲट द वर्ज ऑफ ब्रेकडाउन. म्हणजे डिप्रेशनच्या लेव्हलवर पर्यंत माझं झालं, की मला म्हणजे हिम्मतच व्हायची नाही, की त्या कामाकडे बघायचं कसं आणि ते फिक्स कसं करायचं. तर मी गेलेच नाही. मी युनिव्हर्सिटीला पण गेले नाही. 1 महिना मी घरी असायचे. म्हणजे माझा नवरा यायचा तर मी घरी अशा कोपऱ्यात त्याला रडत बसलेली दिसायची, की माझ्याच्याने होतच नाहीये काही. मला सगळं ब्लरी दिसतंय. तर व्हॉट शुड आय डू? तर काही नाही मी ब्रेक घेतला बेसिकली 1 महिना आणि अ, अ, फनी ही गोष्ट जिमला जाणं सुरू केलं आणि मला स्विमिंग नाही येत ॲक्चुअली. तर मी स्विमिंगचे क्लासेस लावले तेव्हा आणि मी मला वाटतं मी 3-3, 4-4 तास पोहायचे. म्हणजे इट वॉज लाइक अ ऑब्सेशन की ॲट दॅट टाईम मला असं वाटायला लागलं की आय एम नॉट केपेबल ऑफ डूइंग एनिथिंग. म्हणजे पी गेलं, पण मी छोट्या-छोट्या गोष्टी पण माझ्याच्याने होतच नाही. आय हॅड लॉस्ट ऑल द कॉन्फिडन्स. तर मी 3-3, 4-4 तास स्विमिंगच केलं, की असं जिद्दीने की मला स्विमिंगही का नाही येत आहे? असं कसं पॉसिबल आहे? आणि द डे आय कुड स्विम ज्या दिवशी पहिल्यांदा मला ते फ्री स्टाईल जमलं, मी घरी आले. माझ्या नवऱ्याला म्हटलं, "आय एम गोइंग टू गेट दॅट पी मला तो वाह! कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मी ते करणार आहे." आणि दॅट दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट. म्हणजे त्यानंतर मी लिटरली दिवसंरात्र काम केलं माझ्या प्रोजेक्टवर. 4-4 पर्यंत मी युनिव्हर्सिटीत असायचे सकाळच्या आणि दॅट हॅपन्ड म्हणजे दॅट वर्क्ड आउट. पण हो, अजूनही तो तो त्या फेजचा विचार केला, की थोडंसं शहारे येतात अंगावर, की असं अशी फेज येते आपल्याला कधी-कधी जेव्हा आपल्याला वाटतं यू आर वर्थलेस. तुम्हाला काहीच आता करता येणार नाहीये. तुमचा कॉन्फिडन्स पूर्णपणे गेलेला आहे. आणि इट कॅन हॅपन टू एनीवन बट आय थिंक द की इज टू नॉट गिव्ह अप. म्हणजे सुपर्ब! तुम्ही सोडलं तर ते नक्कीच तुमचं फेल्युअर आहे.
कारण देर इज नो अदर वे आउट देअर राईट इफ यू जस्ट गिव्ह अप. पण तुम्ही ब्रेक घ्या मे बी. 1 महिना करा, 2 महिने नका करू आणि नंतर करा मात्र. आणि ओन्ली देन यू विल नो इफ यू हॅव रिअली फेल्ड ऑर नॉट. ग्रेट. आणि हीच तर खरी स्त्री शक्ती आहे, की जिद्दीने पुढे जाते. खूप छान वाटलं रचना हे म्हणजे हा तुझा ऐकून प्रसंग ऐकून म्हणजे प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवायला पाहिजे, की फेल्युअर्स येतात, पण त्यामध्ये डिप्रेस होता कामा नये. उलट दुसरीकडे अजून कशा तऱ्हेने आपण पुढे जाता येईल, एक्झॅक्टली. चरैवेती कसं करता येईल हेच बघायला पाहिजे. व्हेरी ट्रू. तुला काय वाटतं भारतात हे क्षेत्र किती प्रगत झालं आहे? आणि जर का तू काय ॲडव्हाइस करशील ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचंय त्यांच्यासाठी? भारतात ऑफकोर्स प्रगत झालेलं आहे. असं काही नाहीये. पण आय थिंक तशी माझी मेंटॅलिटी ती आहे. जसं मी मगाशी बोलले. इन जनरल आपण ट्रेडिशनल पाथ्स घ्यायला पाहतो इंडियात, पर्टिक्युलरली इन इंडिया. कारण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्याला जसं इथे आता जसं तू आणि मी राहतोय, वी कॅन इझिली कंपेअर की इथे यू डोंट नीड अ लॉट ऑफ मनी टू हॅव अ गुड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. पण इंडियात तसं नाहीये राईट. आपल्याला खूप कमवलं की आपण थोडंसं बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगकडे वळतो. आणि हं. बेसिक रिक्वायरमेंट्स ज्या काही आहेत, छोटे-छोटे प्रॉब्लेम्स म्हणजे ते इंडियात भरपूर आहेत. तर त्यामुळे पीपल वॉन्ट टू बी इन अ स्टेबल जॉब. असं कोणाला नाही आवडणार की 3 वर्षाची एक नोकरी असेल कदाचित, त्याच्यानंतर मला परत बदलावं लागेल. आय एम अनसर्टन अबाउट माय फ्युचर. हे थोडंसं कठीण वाटतं आणि त्यामुळे पीपल टेंड टू नॉट टू गो टुवर्ड्स दिस फील्ड. जे माझ्यासोबत एक्झॅक्टली झालं. ती अजूनही सेम सगळ्यांसोबत होत असेल. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. तर रचना खरं आहे, की हा म्हणजे जर का आपण बघितलं, की आकाश आता मी आकाशाकडे बघते. आता तर अगदी निरभ्र असं आकाश आहे. पण रात्री तुला माहिती की आजूबाजूला ग्रह-तारे दिसत असतात. पण आकाशगंगेचा, दूरच्या आकाशगंगेचा अभ्यास तू केला असं म्हणतेस, तर ही जी उत्क्रांती आहे युनिव्हर्सची, तर हा कुठला मला तर वाटतं रिअनायझेशन असं त्याला म्हणतात. तर किती आकाशगंगा असू शकतात? हे खूप सगळं आकाश कवेत घेणं एवढं सोपं नाहीये. तर त्याविषयी मला जरा ऐकायला आवडेल. नक्की. म्हणजे आधी ॲक्चुअली एस्टिमेट असा होता, की आपल्या युनिव्हर्समध्ये 1 बिलियन गॅलेक्सीज आहेत. पण मी ज्यांच्या अंडर पी-एच-डी केलं, क्रिस्टोफर कॉन्सलिस म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहमला, तर त्यांचा रिसेंटली एक पेपर पब्लिश झाला, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा न्यू रिसर्च इट टेल्स अस की ॲक्चुअली 10 पट जास्त गॅलेक्सीज आहेत. म्हणजे आधी आपण 1 बिलियन म्हणायचो, पण आता न्यू एस्टिमेट प्रमाणे त्या 1 ट्रिलियन आहेत इन फॅक्ट. आणि आपल्याला त्यातल्या म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला काहीच दिसत नाहीये त्यातल्या गॅलेक्सीज आणि म्हणूनच म्हणजे माझ्या रिसर्चचा तोच उद्देश होता, की या ज्या न दिसणाऱ्या गॅलेक्सीज आहेत, हबल टेलिस्कोप मधून आपल्याला ज्या नाही दिसू शकत आहेत, त्या आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हा प्रश्न इनफॅक्ट मला खूपदाच येतो, की पण इतक्या दूरच्या मग कशाला बघायचा आहे? तर माझ्याकडे एक स्लाईड आहे इनफॅक्ट हं, जी अजून एक मी जे प्रेझेंटेशनमध्ये हं. दाखवत असते. मे बी मी ती क्विकली तुला दाखवते इथे. हो. दिसतेय का तुला? हो, हो, हो. ओके. तर हे बेसिकली आपण इथे जे बघतोय ते आहे इव्होल्यूशन ऑफ द युनिव्हर्स. म्हणजे बरं. जसं आपणही इव्हॉल्व होतो, राइट? आपण लहानाचे मोठे होतो, म्हातारे होतो, तर आपल्या सुद्धा वेगळ्या-वेगळ्या स्टेजेस आहेत लाईफमध्ये. तर युनिव्हर्स सुद्धा वेगवेगळ्या स्टेजेसच्या थ्रू केलेलं आहे. तर तुम्ही कदाचित एक बिग बँग थिअरी म्हणून ऐकलं असेल हे. ही बेसिकली एक्सप्लेन्स की आपलं युनिव्हर्स एक्झिस्टन्समध्ये कसं झालं, कसं ओरिजिन आलं. तर या स्लाइडमध्ये तेच एक्झॅक्टली आपल्याला दिसतंय. हे एक्स्ट्रीम लेफ्टला इथे बिग बँग झालेलं दिसतंय आणि हं. इथे एक्स्ट्रीम राईटला हे प्रेझेंट आहे. म्हणजे आत्ताचं आपलं जे युनिव्हर्स आहे, मिल्की वे गॅलेक्सीज आहे. आपल्या त्याच्या मिल्की वेच्या आजूबाजूच्या ज्या गॅलेक्सीज आहेत. तर अकॉर्डिंग टू धिस थिअरी ॲक्चुअली बिग बँग जेव्हा झालं, तेव्हा युनिव्हर्स हे प्रचंड इट वॉज व्हेरी हॉट. खूप गरम होतं. तर इतकं काही हॉट होतं, की अगदी बेसिक ॲटम्स जसं हायड्रोजन ॲटम आपण म्हणतो, तो सुद्धा फॉर्म होणं पॉसिबल नव्हतं. कारण हं. हायड्रोजन ॲटम्स बनायला थोडंसं कोल्ड टेम्परेचर लागतं. तर धिस वॉज नॉट पॉसिबल जेव्हा बिग बँग झालं. आणि मग हं. नंतर काही काळ जसा पास होत गेला, आता ही जे असं नवीन आपण इव्होल्यूशन जे विचारही आपण नाही करू बघतोय. शकत नाही, की किती वर्षापूर्वीचं हे असेल, काय म्हणजे एक्झॅक्टली, असं. एक्झॅक्टली. म्हणजे हे आपण बोलतोय 13.8 बिलियन इयर्स अगो आई गं! ची गोष्ट हे आपण बोलतोय. तर तर हां, म्हणजे मी मी सांगत होते, की ते हायड्रोजन एटम्सचे फॉर्म नाही झाले बिग बँग नंतर आणि जसं थोडंसं युनिव्हर्स कोल्ड होत गेलं, तसं एका स्टेजला इट वॉज पॉसिबल फॉर दॅट हायड्रोजन एटम्स टू फॉर्म. कारण तेवढं कोल्ड झालेलं होतं युनिव्हर्स.
आणि तो ही फेज इकडे एक रिकॉम्बिनेशन म्हणून फेज दिसते. आणि त्याच्यानंतर काय झालं की हायड्रोजन ॲटम्स तर होते, पण कुठल्या स्टार्स किंवा गॅलेक्सीज नव्हत्या. तेव्हा फॉर्म अच्छा. झालेल्याच नव्हत्या. तर त्या पिरियडला आम्ही डार्क एजेस असं म्हणतो. इथे तुला दिसत असेल तर डार्क एज म्हणून म्हटलेलं आहे. हं. डार्क एज अच्छा, म्हणजे म्हणजे ते त्यावेळेस नव्हत्याच हे फॉर्म झालेल्या. एक्झॅक्टली काहीच नव्हतं. ओह! आणि म्हणजे हे हा इव्होल्युशनच आहे एक प्रकारे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर हा पिरियड जवळपास होता 100 टू 200 बिलियन इयर्स पर्यंत युनिव्हर्समध्ये काहीच नव्हतं. स्टार्स नव्हत्या, गॅलेक्सीज नव्हत्या, फक्त हायड्रोजन ॲटम्स होते. आणि त्याच्यानंतर आफ्टर अराउंड हे सगळं ऑफकोर्स थ्रू बिग बँग थिअरी आपण बोलतोय म्हणजे त्याच्यात अकॉर्डिंग टू दॅट जवळपास 150 टू 100 बिलियन इयर्स नंतर हे इथे फॉर्मेशन ऑफ फर्स्ट स्टार्स अँड गॅलेक्सीज झाल्या. इथे तुला दिसत असेल, इथे मी लिहिलंय हो. फॉर्मेशन ऑफ फर्स्ट स्टार्स, फर्स्ट हां, हां. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स ॲक्च्युअली. आणि ओके. तर हे जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स पहिले बनले, हं. त्याच्यामधून लाईट आला, राइट? गॅलेक्सी बनल्या, स्टार्स जे काही असतील आहे, तर हा जो लाईट आला, त्याने काय केलं की हायड्रोजन ॲटम्स जे होते, तर आता हं. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन ॲटममध्ये इट इज कंपोज्ड ऑफ मेनली इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स. तर हां. करेक्ट. तर हे लाईट रेज जे आले त्याने काय केलं की या हायड्रोजन ॲटम्स मधले इलेक्ट्रॉन्स काइंड ऑफ स्ट्रिप ऑफ करून टाकले, काढून टाकले हं. बाहेर. आणि याला फिजिक्समध्ये आपण आयनायझेशन असं म्हणतो. म्हणजे हं. जेव्हा इलेक्ट्रॉन्स निघून जातात आपण म्हणतो की तो ॲटम आयनाइज झाला. तर हेच हो. बेसिकली इथे या फेजला झालं की द एंटायर युनिव्हर्स वॉज आयनाइज्ड. कारण या लाईट रेजने हायड्रोजन ॲटम्स मधले सगळे इलेक्ट्रॉन्स काढून टाकले. तर आता क्लिअरली म्हणजे ही एक मोठी फेज चेंज झाली युनिव्हर्स मधली, राईट? इथे डार्क एजेस होते की तिथे काहीच नव्हतं आणि अचानक या फेजला युनिव्हर्स हे आयनाइज झालेलं आहे. तर ही जी फेज चेंज आहे, तर ती आपण म्हणतो की कुठल्या तरी लाईट सोर्सेसनी झाली. तर तो आता कुठलाही लाईट सोर्स असू शकतो. स्टार असू हं. शकतो, गॅलेक्सी असू शकतो. अजूनही काही ऑब्जेक्ट्स आहे जे थेरॉटिकली त्यांनी म्हटलेले आहेत, लाईकली कॅन्डिडेट्स म्हणून. तर माझा रिसर्च बेसिकली फोकस करतो की व्हॉट वॉज दॅट फर्स्ट सोर्स ऑफ लाईट? तो गॅलेक्सी आहे की ओके. तो स्टार आहे, काय आहे? ते मला शोधून काढायचंय. तर हे ओह! बेसिकली व्हॉट आय एम ट्रायिंग टू डू हिअर. तर मला तुला एक विचारायचं आहे रचना, की हे जे काही आपण साय-फाय मूव्हीजमध्ये बघत असतो की डिस्क म्हणा किंवा जीवसृष्टी म्हणा, असं काही तुम्हाला एवढा सगळा अभ्यास करताना आढळलं का, की असं काही आहे का प्रत्यक्षात? नाही. ते UFOज वगैरे अमेरिकन साय-फाय मूव्हीजमध्येच दिसतात. म्हणजे असं तुम्हाला कुठे 1% पण असं काही वाटलं नाही तुम्हाला? नाही. आय नो. हो, पण म्हणजे वाटलं नाही म्हणजे अजून ते एव्हिडन्स आपल्याला त्याचा नाहीये. पण टू नाही. थिंक ऑफ इट असं मानणं खूप स्टुपिड होईल की वी आर द ओन्ली वन्स. डेफिनेटली देअर इज लाईफ फॉर्म समवेअर एल्स. सिव्हिलायझेशन असू शकणार आहे. असं नाहीये हो? आपण म्हणजे आपण कुठल्या बेसिसवर म्हणायचं की वी आर द ओन्ली वन्स. असं काय स्पेशल आहे की फक्त आपलीच एक पृथ्वी स्पेशल आहे आणि आपण ह्युमॅनिटीज फक्त स्पेशल आहे की आपल्याशिवाय कोणीच असू शकत नाही. आत्ताच आपण म्हणजे जसं म्हटलं देअर आर 1 ट्रिलियन गॅलेक्सीज, राईट? आपली त्यातली एक गॅलेक्सी आहे. जर त्याच्यावर पृथ्वी असू शकते आणि आपल्यासारखे लोक असू शकतात, तर अशा अजून इतक्या साऱ्या उरलेल्या गॅलेक्सीज आहेत. तिथे पण कोणी ना कोणी असूच शकतं. डेफिनेटली. काय म्हणतेस? हो, हो. म्हणजे तो कॉन्सेप्ट रूल आउट नाही करत आहे. फक्त एव्हिडन्स नाहीये आपल्याजवळ म्हणून त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. पण अच्छा. हां, म्हणजे पण पण इट असं कॅन नाहीये. बी. ऑफ ओह! कोर्स इट कॅन बी नाही. इट इज देअर फॉर शुअर. वी काय जस्ट डोंट नो म्हणते? व्हेअर. आणि इतका मोठा युनिव्हर्स आहे की म्हणजे आपण सिव्हिलायझेशन विचारच नाही करू शकत नाही. आपण ज्या पृथ्वीवरती राहतो म्हणजे काय जगामध्ये ते काय म्हणजे केवढं मोठं हे युनिव्हर्स आहे. माय करेक्ट, करेक्ट. गुडनेस! हो आणि आणि देवाची आपण निर्मिती ही आपण जे म्हणतो. एक्झॅक्टली आणि आपण छोट्याशाने आपल्याला वाटतं की वी आर सम बिग शॉट्स, पण तसं नाहीये. म्हणजे तसं एवढ्या विश्वाच्या पसारात बघितलं तर वी आर जस्ट मिनिस्क्यूल पार्टिकल्स इन अगदी, अ वे. अगदी. म्हणजे आणि हे जे आपण मग ग्रह ताऱ्यांच्या अंगठ्या हातात घालतो त्यालाही त्याचे काही इफेक्ट्स होतात आयुष्यावर. यावरती तुझं काय मत आहे? की अजिबात नाही. छोट्या-छोट्या अगदी शक्यच नाहीये. साध्या गोष्टी नाही का? शक्यच नाहीये. कारण आता पहा आता सोप्या शब्दात अगदी सांगितलं तर सगळे फोर्स आपण हे ग्रॅव्हिटीनी कंट्रोल होत आहे. आता मी हे जे हं, लाईटच जे मी म्हणते, की मी हे गॅलेक्सी शोधण्याचा प्रयत्न करते, ह्या ओन्ली थ्रू लाईट, राइट? हं. आणि तो लाईटच इतक्या डिस्टन्सवर इतका वीक होत चाललेला आहे. तर कुठल्या बेसिसवर आपण म्हणू शकतो, की एक प्लॅनेट जो इतक्या दूर आहे, तो आपल्याला इन्फ्लुअन्स करेल आहे.
म्हणजे वेदर चेंज आणि क्लायमेट कंडिशन शिवाय तो जे आपण म्हणतो जसं ऍस्ट्रॉलॉजी किंवा हॉरोस्कोप्स मध्ये म्हटलं जातं की पर्सनॅलिटी ट्रेट्स किंवा तुझं फ्युचर हे प्लॅनेट असं याच्यामुळे होईल आहे. आता मार्स तुझ्या पत्रिकेत आलेला आहे आणि हां. मग त्याच्यानंतर तुझं कदाचित आता पुढचं फ्युचर थोडंसं तुझी तब्येत खराब होऊ शकते. इट्स जस्ट इम्पॉसिबल फिजिकली आणि लॉजिकली ऑल्सो इट्स इम्पॉसिबल. वाह! हे लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांनी. शेवटी थोडक्यात काय कर्तृत्व महत्वाचं आयुष्यामध्ये. कुठल्याही करेक्ट. प्रकारचे ग्रह ताऱ्यांच्या अंगठ्या घालून काही आपलं होणार नाहीये. आणि मी अजिबात नाही. बघते ना आता हा सूर्य चेहऱ्यावरती येतोय. हा सूर्य देखील 8 मिनिटापूर्वीचा आहे ना, जर का अंतर आणि करेक्ट. याची वेळ. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि फक्त तुला त्रास सूर्य कुठल्या प्रकारे देईल तर मे बी तू सनस्क्रीन लावलं नसेल तर त्याचे रेस तुला इफेक्ट करू शकतात. पण तुला उद्या तू त्याने तुझं करियर खराब होऊन जाईल वगैरे असं काही होणार नाहीये त्याच्यामुळे. वाह! किती सुंदर म्हणजे अनेक गोष्टी किंवा या तू कधी लिहिणार आहेस का आकाशकथा वगैरे किंवा अशा काही विज्ञान कथा लिहिण्याचा तुझा काही प्लॅन आहे? कारण की युनिव्हर्सच्या काही गमती-जमती? सध्या तरी नाहीये. पण हो, सम टाईम नक्की आवडेल मला लिहायला आणि पर्टिक्युलरली एस्ट्रोलॉजी वगैरे टॉपिकवर कारण खूप म्हणजे इट्स अ बिलीफ बेसिकली. आता खूपदा आपल्याला बिलीफनीच चांगलं वाटतं, करेक्ट? पण एव्हिडन्स वाईज जर असा विचार केला, की आता कोणी म्हणेल की थोडंसं माझ्या भविष्यात वाटतंय की बाहेर नको जायला मी वॉकला. मला काहीतरी होणार असेल आहे. तर त्याच्यापेक्षा सायंटिफिकली प्रूव्हन आहे, की तुम्ही वॉकला गेला तर तुमच्या एक्सरसाइजने तुम्हाला चांगलंच वाटणार आहे, राइट? इट इस गुड फॉर युअर खरंय. बॉडी. तर त्यामुळे हं. तुम्ही ह्याचा विचार करायचा की ह्याचा विचार करायचा? आता तुझे 2021 चे काय प्लॅन्स आहेत? म्हणजे अजून तुला काय अचीव्ह करायचंय आयुष्यामध्ये? आता बेसिकली आता जो हबल बद्दल आपण बोललो, हबल स्पेस टेलिस्कोप हा आपल्या जो आत्ता असलेला सगळ्यात पॉवरफुल टेलिस्कोप आहे, असं मी आधी पण म्हटलं. हं, आणि हं. पण फॉर्च्युनेटली पुढच्या वर्षी एक नवीन टेलिस्कोप लॉन्च होतोय, ज्याचं नाव आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. तर आता मी जसं म्हटलं, मी 500 मिलियन इयर्स ओल्ड पर्यंतच्या गॅलेक्सीज बघू शकते. तर JWST ने आपल्याला अजून मागच्या गॅलेक्सीज बघता येणार आहे, ॲज फार बॅक ॲज 200 मिलियन इयर्स ओल्ड इन फॅक्ट. तर आणि म्हणजे धिस इज गोइंग टू बी अ मेजर सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट ओव्हर व्हॉट वी हॅव नाऊ. आणि सगळेजण खूप वाट पाहतायत आतुरतेने, की हा टेलिस्कोप पुढच्या वर्षी कधी लॉन्च होईल आणि कधी आपल्याला डेटा मिळेल, नवीन एनालिसिस आपण करू शकू. तर थँकफुली मी अशा एका टीमची पार्ट आहे. आम्ही GTO टीम म्हणून असं म्हणतो, की ज्यांना प्रिव्हिलेज ॲक्सेस मिळतो. पहिला डेटा जो येईल त्या टेलिस्कोपमधून, तर त्याचा मला ॲक्सेस असणार आहे. आणि सो आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू युजिंग दॅट डेटा आणि पुढचं एनालिसिस करायला, तू बघायला की अजूनही कुठल्या गॅलेक्सीज आहेत, काय नाहीये बेसिकली. हां, हां. वाह! खरं आहे असं तुझ्याकडून खूप-खूप छान-छान ऐकायला मिळणारच आहे. फक्त एक जाता-जाता नवरात्रीच्या निमित्ताने आपण हा इंटरव्ह्यू घेतोय म्हणून अ, आता तुझ्यासारखी स्त्री की जिला इच्छा होती, पॅशन होती आणि तिने ते म्हणजे फॉलो युअर हार्ट प्रमाणे तू ते हार्ट फॉलो करत गेली. तर तू काय ॲडव्हाइस देशील तुझ्या मैत्रिणींना अशा प्रकारे? काही करायचं असेल ज्यांना? ॲडव्हाइस म्हणजे मला जनरली असंच वाटतं, की यू ओन्ली हॅव वन लाईफ आणि खूप रिग्रेट्स नको आपल्याला त्या लाईफमध्ये. तर वाह! तुम्ही इफ यू आर पॅशनेट अबाउट समथिंग डू दॅट. कारण तुम्हाला व्हेन यू विल बी ऑन युअर डेथ बेड, आय डोंट नो 70-80 तेव्हा तुम्हाला नक्कीच ही गोष्ट वाटेल की ओह! व्हॉट इफ मी तेव्हा ते मला हे आवडायचं पण मी केलं नाही. मी ते केलं असतं तर काय झालं असतं? हं. सो डेफिनेटली मला वाटतं एव्हरीवन शुड फॉलो देअर हार्ट आणि दॅट विल मेक यू हॅपी असं मला वाटतं. कारण मला नक्कीच खूप हॅपीनेस मिळालाय त्याच्यामुळे. वाह! म्हणजे तर तुलाही कुठेतरी लोकांनी म्हटलंच होतं, की हे शक्य नाही, परंतु ते शक्य करून दाखवलंस. एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. आणि आकाशात आता सध्या तू विहार करते आणि विहार करता अनेक गोष्टी तुझ्या पदरी पडो, अशाच माझ्या शुभेच्छा आहेत. थँक आणि यू सो मच. खरं आहे म्हणजे इतकं छान वाटलं म्हणजे मराठी लोकांसाठी एक स्त्री म्हणून आम्हाला खरंच तुझा अभिमान आहे आणि तुझ्या भावी आयुष्यासाठी अगदी मनःपूर्वक शुभेच्छा आणि थँक यू, थँक यू, धन्यवाद. थँक यू सो मच.